नमस्कार. मी ॲडव्होकेट हरिदास लांडे. हा व्हिडिओ बनवण्याचं खास प्रयोजन म्हणजे सध्या ज्या पद्धतीनं सायबर क्राईम म्हणजेच ऑनलाईन जे चोऱ्या वाढलेल्या आहेत, खास करून त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. ज्या पद्धतीनं चोर डिजिटलच्या माध्यमातून चोऱ्या करत आहे आणि लोकांना फसवत आहे, त्याच्यासाठी खास करून हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे ऑनलाईन फ्रॉड करणार आहेत ते कशा पद्धतीने तुमच्यासोबत फ्रॉड करतात याच्या थोडक्यात या व्हिडिओत मी तुम्हाला त्यांच्या 2 पद्धती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे बघा, पहिला एक प्रकार आहे त्यांचा, ते कशा पद्धतीने तुमच्यासोबत फ्रॉड करतात. एक, तुमच्या घरातील कुटुंबातील कोणालाही, कुणी असेल तुमच्या कुटुंबातील सदस्य, त्यांना एक कॉल येतो. तो कॉल आल्याच्या नंतर त्या फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीला तुमच्या घरातील किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचे नाव हे माहिती असतात. ते काय करतात, त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगतात की बाबा अशा अशा प्रकारचं यांनी तुमचा नंबर दिला, मी त्यांचा मित्र बोलतो, त्यांच्या मोबाईलवरती मला फोनपेवरती पेमेंट करायचं होतं 10,000 20,000 जे काय असेल ते, परंतु त्यांच्या मोबाईलवरती पेमेंट होत नाही. मग त्यांनी मला तुमचा नंबर दिलाय की तुमच्या नंबरवरती मी ते पेमेंट करायला सांगितलेलं आहे, अशा पद्धतीचे तुम्हाला कॉलवरती सांगितलं जातं. मग तुम्ही काय म्हणता, पैसे येत जर असेल, आपल्याकडे जर कोणी पैसे पाठवत असेल तर साहजिक आपण आपसुकरित्या म्हणतो की ठीक आहे, तुम्ही माझ्या मोबाईलवरती पैसे पाठवून द्या. आपण हा विचार करत नाही की खरंच हा नंबर माझा नंबर दिला का माझ्या घरच्या सदस्यांनी, ही चौकशी आपण या बाबतीमध्ये करत नाही. त्याच्यामुळे काय होतं, ते याचा फायदा ते फ्रॉड करणारे लोक घेतात आणि तुम्हाला फोन करून अशी विचारणा करतात. त्यानंतर तुम्हाला पैसे पाठवू का विचारल्यानंतर तुम्ही पाठवा म्हटल्याच्या नंतर ते तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज पाठवतात. टेक्स्ट मेसेज म्हणजे बँकेकडून आलेला मेसेज नसतो, तो मेसेज त्यांच्या प्रायव्हेट नंबरवरून मेसेज आलेला असतो. परंतु तो मेसेज हुबेहूब जो असतो तो बँकेच्या मेसेज सारखाच असतो. फक्त त्याच्यात फरक एवढाच असतो की तो मेसेज त्यांनी स्वतः तयार करून त्यांच्या मोबाईलवरून पाठवलेला असतो, बँकेचा नसतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं की तुमच्या वडिलांनी, तुमच्या भावानी किंवा जो कोणी त्यांनी नाव सांगितलेलं असेल त्यांनी या मोबाईलवरती 10,000 रुपये पाठवायला सांगितले. 10,000 20,000 जी काय अमाऊंट असेल ती पाठवायला सांगितली. परंतु मग फोन कट केल्यानंतर तुम्हाला त्याचा एक मेसेज येतो, बँकेच्या मेसेज सारखा दिसणारा. त्याच्यात 10,000 रुपये पाठवतो म्हणून त्यांनी फोन कट केलेला असतो. परंतु प्रत्यक्षात जो तुम्हाला मेसेज येतो तो 10,000चा नसून तो 1,00,000 रुपयाचा मेसेज तुम्हाला क्रेडिटचा येतो. मग अशा परिस्थितीमध्ये ते फ्रॉड करणारे काय करतात की परत तुम्हाला कॉल करतात आणि सांगतात, अरे बेटा माझ्याकडून चुकून 10,000 पाठवायचे होते, माझ्याकडून 1,00,000 रुपये आले, माझ्याकडून एक झिरो एक्स्ट्रा दाबला गेला त्याच्यामुळे तुम्ही काय करा, आता माझे उर्वरित 90,000 रुपये मला परत पाठवा. तुम्ही काय करता, बँकेचा मेसेज आलेला असतो, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तुमचं बँक बॅलन्स चेक करत नाही. तुम्ही काय करता, मेसेज आल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवून लगेच काय करता, त्याचे 90,000 रुपये रिफंड मारायला जातात आणि तुम्ही त्याला बहुतांशी लोक याला फसतात. हे पैसे ते रिफंड मारतात. मग रिफंड मारल्याच्या नंतर त्याला कळतं की आपला तब्बल 90,000 रुपयाला आपल्याला चुना लागलेला आहे आणि आपल्यासोबत फसवणूक झालेली आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, जर अशा पद्धतीनं कुणीही जरी तुम्हाला कॉल केला, कुणीही असो तो, जर त्याने अगदी सांगितलं की तुझ्या वडिलांनी नंबर दिला, तुझ्या भावाने नंबर दिला किंवा कुणीही देऊ द्या, काकाने दिला, तर सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं पाहिजे की हा नंबर त्यांनीच दिलाय का, त्यांनी यांना पैसे पाठवायला सांगितले का, या सगळ्या गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय एकही रुपया तुम्ही रिफंड मारू नका. नाहीतर तब्बल तुम्हाला नमस्कार. मी ॲडव्होकेट हरिदास लांडे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कॉलवर कशा प्रकारे तुमचा फ्रॉड केला जाऊ शकतो, क्रेडिटचा मेसेज पाठवून कशा पद्धतीने तुम्हाला फसवलं जाऊ शकतं, हा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे.
आता याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे जो सर्रास लोकांना फसवण्यासाठी वापरला जातो तो म्हणजे बघा, हा प्रकार कशा पद्धतीने वापरला जातो तर याच्यावरती एक तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतो हाय म्हणून. हाय म्हणून मेसेज जो आलेला असतो तो नवीन नंबर असतो. नवीन नंबरवरून मेसेज आल्याच्या नंतर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता, परंतु त्या मेसेजवरती जो मेसेज आलेला आहे त्याचा डीपी जो असतो तो तुमच्या कुठल्या तरी जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा असा कोणाचा तरी त्याच्यावरती डीपी असतो. मग तुम्हाला प्रश्न पडतो, याचा नंबर तर आपल्याकडे सेव्ह आहे, मग हा नवीन नंबरवरून कशामुळे यांनी मेसेज केला असेल. मग सहजासहजी तुम्ही काय विचार करता की जर फोटो जर त्याचाच असेल तर हा त्याचा नवीन नंबर सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही याला फारसं काही सिरियस घेत नाही. मग तुम्ही त्याला उत्तर देता, त्याने हाय तिकून पाठवलेलं असतं, तुम्ही त्याला इकडून हाय उत्तर देता. तो तुम्हाला थोडंफार बोलतो काय चाललं काय नाही. त्याच्यानंतर तो लगेच म्हणतो माझं एक काम आहे, करशील का. तुम्ही लगेच म्हणता हो, काय काम आहे सांगे ना. मग असं म्हटल्याच्या नंतर तो लगेच काय म्हणतो, मला काही पैशाची गरज आहे, मला अर्जंट म्हणजे 10,000 रुपयाची गरज आहे, 5,000 रुपयाची गरज आहे किंवा 20,000 रुपयाची गरज आहे, मला अर्जंटमध्ये लागतात, मी तुझे पैसे लगेच तुला रात्री किंवा उद्या किंवा 1-2 दिवसांना परत करतो. मग हा जो आल्याच्या नंतर मेसेज आल्यानंतर तुम्ही हा विचार करत नाही. आता बरेच जण कसे असतात, कोणी मेसेज पाठवला तर त्याच्यावरती एवढा विश्वास असतो की त्याला फोन लावायची त्यांना गरज पडत नाही. सहजासहजी तो माणूस त्याला फोन लावत नाही. त्याने म्हटल्यानंतर पैसे गरज अर्जन्सी दाखवल्यामुळं तो लगेच काय करतो, त्याला पैसे देण्यासाठी तयार होतो. लगेच त्याला म्हणतो कसे पाठवायचे सांग. मग काय होतं, त्याच्यानंतर तो लगेच फोन पेचा नंबर तुम्हाला पाठवतो. लगेच तुम्ही काय करता, ते पैसे ट्रान्सफर करता. फारपर्यंत पैसे जो नंबर फोन पे साठी पाठवलेला असतो तो सुद्धा दुसऱ्याच व्यक्तीचा असतो, परंतु तुम्हाला असं वाटतं की याला याला ह्याच माणसाला पाठवायचे असून पैसे, त्याच्यामुळे आपल्याला हा नंबर त्यांनी पाठवला, त्याच्यामुळे तुम्ही कसलाही विचार न करता ते काय करता, ते पैसे त्याला ट्रान्सफर करून टाकता आणि या ठिकाणी तुम्हाला पाठवलेल्या पैशाला चुना लागलेला असतो. त्यामुळे अशा पद्धतीनं जर तुम्हाला कोणालाही मेसेज जर आला असेल तर सर्वात पहिले जर समोरचा व्यक्ती जर पैशाची मागणी करत असेल, नंबर तर नवीनच असतो परंतु फोटो वर जो डीपी आहे, ज्या माणसाचा डीपी आहे तो तुमच्या नक्कीच ओळखीचा असलेला असतो. तुम्ही काय करायचं, ही फसवणूक होऊ नये म्हणून लगेच पैसे न पाठवता तुम्ही काय करायचं, त्या माणसाला प्रत्यक्ष फोन करून विचारायचं की बाबा तू मला असा मेसेज पाठवला, हा तूच आहे का, तुलाच पैशाची आवश्यकता आहे का. या सगळ्या गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय तुम्ही एकही रुपया कोणाला पाठवू नका, नाहीतर तुमची तब्बल पाठवलेल्या पैशाला फसवणूक झालेली असेल आणि तुम्हाला चुना लागलेला असेल. आता पहिला जो प्रकार मी तुम्हाला सांगितला की फोन कॉलवरचा, त्याच्यापासून कसं वाचायचं, तर तुमच्याकडं तुम्ही त्याच्यात दोन पद्धतीने त्याच्यापासून वाचू शकता. एकतर तुम्ही जर हुशार असाल, शिक्षित असाल आणि एकतर तुम्ही अडाणी असाल. मी तर म्हणतो ह्या प्रकारामधून सर्वात जास्त वाचण्याचे चान्सेस अडाण्या लोकांचे जास्त आहे. याचं कारणही तसंच आहे की शिक्षित माणूस जो आहे तो समोरच्याला फोनवरती बोलतो, त्याला भलेही कळत असेल कदाचित हा फ्रॉड कॉल आहे, परंतु समोरचा व्यक्ती कदाचित तशा पद्धतीने जर त्याला बोलत असेल आणि जर तो तुम्हाला संमोहित करीत असेल तशा पद्धतीने बोलून, तर एखाद्या वेळेस सुशिक्षित माणूस फसू शकतो. पण याच्यातून वाचतायचं जर असेल तर जर एक अडाणी माणूस म्हणून भलेही तुम्ही सुशिक्षित असाल, परंतु तुम्ही जर समोरच्याला असं दाखवलं की बाबा मी एक अडाणी माणूस आहे, मला या गोष्टी काही कळत नाही, जर तुम्ही त्या फोनवाल्याला सांगितलं की बाबा तू जे बोलतोय हे असले फोन पे हे बिन पे मला काही कळत नाही, मी अगदी ढाराकड जाणारा माणूस आहे, त्याच्यामुळे मला हे ओटीपी वगैरे याच्यात काही कळत नाही, मला फोन पे सुद्धा चालवता येत नाही. जेव्हा तुम्ही असं बोलता ना त्याला, तेव्हा समोरचा माणूस विचार करतो की या माणसासोबत डोकं लावून काहीही मतलब नाही, आपल्याला हा माणूस फसणार नाही. जर या माणसाला ओटीपी कळत नसेल आणि मेसेजही कळत नसेल तर या माणसासोबत डोकं लावून फायदा नाही. त्याच्यामुळं हे माणसं त्याच्यापासून वाचू शकतात.
अशा पद्धतीनं तुमच्यासोबत कोणासोबतही फ्रॉड केला जाऊ शकतो. आजच मला 1 ते 2 व्यक्ती असे भेटले की ज्यांना दुसऱ्याचा, आपल्या मित्राचा व्हॉट्सअपवर डीपी ठेवून त्याला मेसेज आलेला आहे आणि त्याला पैशाची मागणी केलेली आहे. परंतु ते सुद्धा फसले नाही त्याला, आणि तुम्ही सुद्धा फसू नका. त्याचसाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. त्याच्यामुळं तुम्ही जेवढे सतर्क राहाल तेवढं तुम्ही याच्यापासून वाचाल. सायबर क्राईमच्या भरोश्यावर तुम्ही जर म्हणत असाल, जर आमची फसवणूक झाली, आम्हाला सायबर क्राईम आमचे पैसे रिटर्न करून देईल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करतील आणि त्यांना शिक्षा होईल, तर हे फार कठीण आहे. याच्या सहजासहजी आरोपी सापडत नाहीत. सापडले कोणती तर त्यांना शिक्षा लागायचं प्रमाण खूप कमी असतं. त्याच्यामुळं काय माहिती आहे का, तुम्ही जर सतर्क असाल, तुमचे पैसे तुम्ही सुरक्षित ठेवायचे, तुम्ही लोकांना फसू द्यायचं नाही. हाच एक सगळ्यात मोठा तुमच्यासमोर पर्याय आहे. त्याच्यामुळे पैसे गेल्याच्या नंतर पैसे परत येण्याची अपेक्षा, चान्सेस हे खूप कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे तुम्ही या लोकांसोबत फसू नका. आणि दुसऱ्यांना सुद्धा अशा गोष्टी जर होत असेल तर दुसऱ्यांना सुद्धा या फसवणुकीपासून वाचवा. हाच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.